हाय गुड इव्हनिंग मित्रांनो. आता मी आलो आहे श्री खिडकाळेश्वर महादेव मंदिर डोंबिवलीला, जो की आपला डोंबिवली कल्याणचा रोड आहे त्या साईडला आलेलो आहे. तुम्हाला मी दाखवतो माझ्या बॅक साईडला. हे बघा खिडकाळेश्वर मंदिर, इकडे मी आता आलेलो आहे. तर आता तुम्हाला ना इकडचं थोडंफार व्ह्यू दाखवतो आणि आता मंदिर दाखवतो तुम्हाला. हा एंट्रन्स आहे आणि गाडी मी इथे राईट साईडला पार्क केलेली आहे. इथे आपल्याला काय हार वगैरे फूल वगैरे घ्यायचं असेल तर आपण घेऊ शकतो. माझ्या लेफ्ट साईडला बघितलं तुम्ही, आणि इकडे आपले स्टॉल वगैरे आहेत त्या साईडला. आणि इकडे बघा हार वगैरे, तुम्हाला काय घ्यायचं असेल तर तुम्ही इकडे घेऊ शकता. आणि आता संध्याकाळ झाल्यामुळे ना कशी गर्दी थोडी वाढत चालली आहे. आता ते मी शूज काढतो आणि आता आपण आतमध्ये जाऊ, बघूया मंदिरातलं ॲटमॉस्फिअर कसं आहे, परिसर कसा आहे. ओके, हा आता आपण मंदिरामध्ये एंटर झालो आहे. हा सगळा मंदिरातला परिसर आहे. आता आपण मंदिरात चाललो आहे. मला दाखवतो आतमधला व्ह्यू वगैरे कसं आहे. आणि इकडे या साईडला फाउंटन वगैरे सगळं काही आहे. इथे हार, हे बघा इथे फाउंटन वगैरे आहे. हे तलावासारखं मस्त वातावरण आहे इथे. हा पूल आहे मध्ये, आपण तिकडे पण जाणार आहे, पण पहिल्यांदा आपण दर्शन घेऊया. आणि हे ते मंदिर आहे. हे बघा हे ते मंदिर आहे इथे. तुम्हाला दाखवतो मंदिर पण. हे मंदिर आहे आणि हा मंदिराचा एंट्रन्स आहे. पूर्ण मंदिरातला ॲटमॉस्फिअर आहे, किती मस्त वाटतं. आपण एकदा आतून दर्शन घेऊन आलो की मग तुम्हाला पुढचा व्हिडिओ पण दाखवतो. बघा हे मंदिर आहे, खिडकाळेश्वर मंदिर आहे.
मंदिरामध्ये आता आरती चालू आहे. आता मंदिरामध्ये एंटर झालो आहे. आता मंदिरामध्ये चाललो आहे. मंदिरातला पण व्ह्यू दाखवतो. मंदिर आहे. गणपतीचं आहे. मंदिरातलं तुम्हाला फोटो दाखवतो. शंकराची पिंड पण आहे, पिंड पण दाखवतो. थोडीशी तुम्हाला मित्रांनो माहिती सांगतो. असे मानले जाते की पांडवांनी वनवासात असताना येथील स्वयंभू शिवलिंगाची पूजा केली होती. आख्यायिकेनुसार पांडव अरण्यवासात असताना एकदा या ठिकाणी आले. युधिष्ठिराला शिवपूजा करण्याची इच्छा झाली, म्हणून पांडवांनी युधिष्ठिराच्या पूजेसाठी हे मंदिर बांधले आणि खिडकाळी गावाच्या संरक्षणासाठी भगवान शिवाची प्रार्थना केली, म्हणून त्या देवस्थानाला खिडकाळेश्वर असे नाव पडले आहे. अजून या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मुख्य मंदिर स्वयंभू शिवलिंगाशिवाय गणेश आणि हनुमानाच्या प्राचीन मूर्तीही आहेत. मंदिराजवळ दत्तात्रय, हनुमान आणि इतर गुरूंची छोटी मंदिरेही आहेत. तसेच श्रावण महिन्यात या मंदिरात मोठ्या संख्येने भाविकही येतात. महाशिवरात्री उत्सवादरम्यान या मंदिरामध्ये मोठी गर्दी असते. शंकराची पिंड आहे. आता गर्दी वाढत चालली मंदिरामध्ये. तुम्हाला दाखवत आता मंदिरातला सगळा व्ह्यू आहे. आणि हा इथे फाउंटन आहे. हे पूर्ण फाउंटन आहे इथे. हाय, आता आपण मंदिरातून जाऊन आलो. आता मंदिरामध्ये आपलं दर्शन पण झालं. आता तुम्हाला इकडचं थोडंसं ॲटमॉस्फिअर आणि व्ह्यू पूर्ण दाखवतो. मंदिर आहे. आणि हा जो आहे इथे ब्रिज सारखा बनवलेला आहे. इथे आपण आता ब्रिजवरती जाऊया आणि तुम्हाला तिकडचा पण व्ह्यू दाखवतो मी एकदा. या दोन्ही साईडला पाणी आहे. इकडे पण पाणी आहे आणि या साईडला पण पाणी आहे आणि मध्ये ब्रिज आहे. हे बघा, हे अशा प्रकारे इथे हा मध्ये ब्रिज आहे. हा बघा, हा ब्रिज आहे पूर्ण आणि या साईडला पण पाणी आहे. तर मित्रांनो, आज आपलं एवढं नशीब चांगलं होतं की आपल्याला आरती पण भेटली आणि चांगलं मस्त दर्शन पण झालं. आणि आपण असंच मी जाता आज मी दरवेळेस इथून जातो तर मला आरती कधी भेटत नाही, कारण की कधी मला ऑफिसमधून निघायला उशीर होतो. पण आता जस्ट मी निघालो, ऑफिसमधून निघालो आणि गाडी लावतच होतो तेव्हा आतमध्ये मंदिरामध्ये पूर्ण मंदिरामध्ये साफसफाई चालू होते. बघितलं. त्याच्यानंतर परत आरतीची तयारी चालू केली त्या पुजाऱ्यांनी आणि त्या आरती झाली आणि आपल्याला संपूर्ण आरती मंदिरामधली आपल्याला संपूर्ण आरती भेटली मंदिरामधली. आज आपलं खूप नशीब चांगलं होतं. तर तुम्हाला बाजूचं मंदिर पण ते बाजूचं मंदिर पण तुम्हाला दाखवतो मी.
तर हा मित्रांनो, आता तुम्हाला दाखवली मी आरती. आता तुम्हाला आतला मंदिरातला व्ह्यू पण दाखवतो. बघा, हे असं मंदिर आहे. आणि तुम्हाला मंदिर आतमध्ये अजून आहे, तुम्हाला अजून एक्सप्लोर करतो मंदिर. हे बघा, हे श्री स्वामी शिवानंद महाराज यांची जिवंत समाधी यांचं मंदिर आहे. आपण इथे जाऊन आता दर्शन घेऊया आतमध्ये. एक मिनिट. बघा, ही समाधी आहे महाराजांची. आणि या साईडला लेफ्ट साईडला तर होम आहे. तर होमाचं पण आपण दर्शन घेऊया. हा बघा, इथे होम आहे. तर होमाचं पण आपण दर्शन घेऊया. खरंच इथे एकदम वाईब्स एवढे चांगले येतात. माझ्या चॅनलचं नाव अनवाइंड विथ अमोल. हे बघा, तुम्हाला दाखवतो. इथे असं बसायचा हॉल वगैरे आहे. आणि या साईडला पूर्ण आपला तलाव वगैरे असं आहे. हे बघा, आता मगाशी मी तुम्हाला दाखवला तो हा ब्रिज होता तो. पुढे हनुमान मंदिर आहे. आता आपण हनुमान मंदिरामध्ये एकदा जाऊया. बघा, असं ॲटमॉस्फिअर आहे आतमधला. आणि हे मंदिर आहे पूर्ण. म्हणजे या खिडकाळी मंदिराच्या आतमध्येच असे छोटे छोटे मंदिर आहेत. जसं की तुम्हाला मगाशी दाखवले सगळे मंदिरं ब्लॉगमध्ये, व्हिडिओमध्ये दिसतात तुम्हाला. तर हे एक मंदिर आहे, हे एक हनुमानाचं मंदिर आहे. हे एक हनुमानाचं मंदिर आहे. हे एक हनुमानाचं मंदिर आहे. याचं पण आपण दर्शन घेऊया. तर हा मित्रांनो, आता आपलं दर्शन झालं इथे मंदिरामध्ये. तर आपलं नशीब एवढं चांगलं होतं की आपल्याला मस्त दर्शन पण झालं आणि आरती पण भेटली. तुम्हाला बाहेरून मंदिर पण एकदा दाखवतो मी. कधी नक्की आलाच तर ना, इकडे नक्की भेट द्या मंदिराला. तुम्हाला इकडचं मंदिर पण एकदा दाखवतो. गरम होत आहे, भरपूर येतं आहे. भरपूर म्हणजे भरपूरच गरम होत आहे. हे बघा, हे मंदिर आहे. हे मंदिराच्या बाहेरचा पूर्ण परिसर आहे. इथे तुम्हाला सगळे हाराचे वगैरे दुकान भेटतील एक साईडला. आणि एक साईडला इथे प्रसाद वगैरे या गोष्टी सगळ्या भेटतील तुम्हाला. तुम्ही कधी आलाच खिडकाळी मंदिरला तर नक्कीच इथे एकदा व्हिजिट द्या. खरंच एक चांगले वाईब्स येतात. आणि मस्त शंकराची पिंड आहे. तुम्ही कधी नक्की आला तर इकडे नक्की व्हिजिट द्या या मंदिरामध्ये. मस्त आणि छान वाटतं एकदम. एवढ्या वाईब चांगल्या येतात. आणि मस्त एक आतमध्ये वातावरण एकदम पॉझिटिव्ह फील होतं. चला तर मग भेटू. आता मी जातो पुढे. चला मित्रांनो, बाय. आपण भेटू नंतर नेक्स्ट व्लॉगमध्ये. चलो बाय, टेक केअर.